मी उमेश गोविंद मापणकर. माझा दुसरा व्हिडिओ बेसिक इलेक्ट्रॉनिक्स टू IoT ह्या सिरीज मधला तुमच्यासमोर आता पाठवत आहे. यामध्ये मी पॉवर सप्लाय बद्दल बोलणार आहे. पॉवर सप्लाय दोन प्रकारचे असतात, लिनियर पॉवर सप्लाय आणि SMPS पॉवर सप्लाय. लिनियर, आता हे पॉवर सप्लाय काय असतं हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर पॉवर सप्लाय काय असतं, तर आपल्या घरी जे MSB म्हणून पॉवर सप्लाय येतात ते 230 व्हॅल्यूचे किंवा 230 व्होल्टचे 50 हर्ट्ज सप्लाय आपल्याला MSB किंवा रिलायन्स किंवा विविध सप्लाय जे देणार आहेत ते आपल्याला देत असतात. 230 AC असतात. आता AC सप्लाय म्हणजे काय आणि AC सप्लाय म्हणजे अल्टरनेट सप्लाय आणि DC सप्लाय म्हणजे डायरेक्ट सप्लाय. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. आता जेव्हा AC सप्लाय बद्दल तुम्ही म्हणता, तर AC सप्लायमध्ये 200 फॅन, ट्यूबलाईट, रेफ्रिजरेटर ह्या पद्धतीचे जे इलेक्ट्रिकलची साधनं आहेत ती त्याच्यावर वापरली जातात. पण DC सप्लाय मेनली जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जे आपल्यामध्ये असतात, आपल्या घरीमध्ये इलेक्ट्रॉनिक लॅपटॉप आहे, तुमचा मोबाईल आहे किंवा इतर अनेक अशी डिव्हाइस आहेत, गॅजेट जे तुम्ही वापरतात ते सर्वसाधारणपणे DC सप्लायवर चालतात. तुमचा जो चार्जर असतो तो चार्जर पण तुम्हाला त्यांचे जे बॅटरी बॅकअप असतो त्याला चार्जिंग करणं आवश्यक आहे आणि चार्जिंग हा DC असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की हे जे व्होल्टेजेस आहेत पॉवर सप्लायचे, ते मेन सप्लाय जो येतो तो 230 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय तुम्हाला घेऊन येतो. पण सर्व इक्विपमेंट जे वापरले जातात 5 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट किंवा कस्टम 224 व्होल्ट अशा प्रकारचे व्होल्टेज, लो व्होल्टेज आपल्याला लागत असतो. त्याशिवाय तो प्युअर DC लागत असतो. आता जर प्युअर DC व्होल्टेज आपल्याला लागणार असेल तर म्हणजे आपल्याला AC ला DC व्होल्टेज म्हणजे बदलणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा त्या 5 व्होल्ट किंवा 12 व्होल्टच्या पद्धतीने बदलणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने काम करताना दोन प्रकारचे पॉवर सप्लाय आपण वापरतो. एक म्हणजे लिनियर पॉवर सप्लाय आणि दुसरा म्हणजे SMPS पॉवर सप्लाय. आता जर तुम्ही मोबाईल बघितला, तुम्हाला लॅपटॉप बघितला, त्यासोबत जे चार्जर येतात ते सर्वसाधारणपणे SMPS प्रकारचे असतात. आणि लॅबोरेटरीमध्ये वगैरे जे वापरले जातात ते साधारणपणे लिनियर पॉवर सप्लाय वापरले जातात. आता ह्या दोन पद्धतीच्या पॉवर सप्लायमध्ये काय फरक असतो आणि त्याचं का SMPS का वापरला जातो जास्तीत जास्त, लिनियर पॉवर सप्लाय कमी का वापरला जातो, हे बद्दल पण आपण बोलणार. त्याच्या पाहिजे त्याच्या आधी त्याचा ब्लॉक डायग्राम, लिनियर पॉवर सप्लाय ब्लॉक डायग्राम बघणं आवश्यक आहे. आता साधारण मी तुम्हाला सांगितलं जे 230 व्होल्ट सप्लाय असतो आणि आपल्या 5 व्होल्ट किंवा 12 व्होल्टची गरज असते, तर ते व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज 230 म्हणून 5 किंवा 12 करणं हे आवश्यक आहे. आणि ते कसं केलं जातं, तर ट्रान्सफॉर्मर नावाचं एक डिव्हाइस असतं, ते 230 व्होल्टला 5 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट स्टेप डाऊन व्होल्टेज म्हणतात त्याला, ते केलं जातं. तर तुम्ही जर ब्लॉक डायग्राम बघितला तर पहिला जो इनपुट व्होल्टेज नंतर जर येणारा जो ब्लॉक आहे तो तुमचा साधारण ट्रान्सफॉर्मरचा ब्लॉक असतो. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर नंतर हे DC व्होल्टेज जे AC व्होल्टेज जे 12 किंवा 5 केलं जातं त्यांना प्युअर DC बनवणं आवश्यक आहे. ट्रान्सफॉर्मर तुम्हाला AC व्होल्टेजच देतं, ट्रान्सफॉर्मर DC व्होल्टेज देत नाही. पण त्याच्या आधी पहिली स्टेप आहे की ज्या AC व्होल्टला युनिडायरेक्शनमध्ये DC व्होल्ट बनवणं, पण ते पल्सेटिंग असतं. तर रेक्टिफायर नावाचा एक सर्किट, त्याच्यामध्ये डायोड, 4 डायोड किंवा 2 डायोड किंवा 1 डायोड वापरून ते AC ला पल्सेटिंग DC मध्ये बनवलं जातं. AC टू पल्सेटिंग DC बनवल्यानंतर येणारा व्होल्टेज जे आहे त्याला त्याच्यामध्ये जेव्हा AC टू DC आपण बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये अनवॉन्टेड AC शिल्लक असतात, ते काढून टाकणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी फिल्टर वापरला जातो. आता हा फिल्टरमध्ये कॅपॅसिटर किंवा इंडक्टर या कंपोनंट बद्दल मी तिसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. वेगवेगळे कंपोनंट आपण वापरतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तर त्याबद्दल मी तिसऱ्या नेक्स्ट व्हिडिओ जो मी आहे त्यामध्ये बोलणार आहे. तर फिल्टर काय करतो, फिल्टर हे जे अनवॉन्टेड AC आहे, जसं पाण्यातलं फिल्टर जर पाणी स्वच्छ करण्याची
नको असणारी घाण तो बाजूला काढतो. तसंच इथे पण नको असणारा एसी जो आहे, पल्सेटिंग एसी आहे, तो बाजूला काढतो. आता हा जो बाजूला काढलेला एसी आहे तो डीसी आहे आणि चांगला डीसी आहे, त्याला पुन्हा आउटपुट कायम राखणं गरजेचं. आता आउटपुट कायम राखायचं म्हणजे काय असतं, कारण सर्वसाधारण व्होल्टेज का बदलतं, तर एमएससीबी म्हणून येणारा सप्लाय असतो, त्यामध्ये सर्ज नावाचं म्हणजे अनवॉन्टेड असं एसी व्होल्टेज वाढलेलं असतं. त्याशिवाय काही वेळेला आपला जो लोड आहे, म्हणजे लोड म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आपण जे लावलेले डिव्हायसेस आहेत त्यांना लोड म्हटलं जातं, ते पण विविध प्रकारचे असू शकतात आणि त्यामुळे लागणार करंट वेगळी असतो, त्यामुळे व्होल्टेज पण वेगळी होण्याची शक्यता असते. तर हे होऊ नये म्हणून काय केलेलं असतं, ते व्होल्टेज रेग्युलेटर वापरलं जातं. आता हे व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे आउटपुट कॉन्स्टंट करण्यासाठी वापरलं जातं. मग अशा प्रकारे हा ब्लॉक डायग्राम असतो. आता ह्याचा इश्यू काय आहे, हे जसं बघितलं तर ब्लॉक डायग्राम फार सोपा आहे, पण त्याचा महत्त्वाचा प्रॉब्लेम कसा आहे की ह्यामध्ये आपल्याला जर पाहिलं एक आपण बघितलं तर इश्यू काय आहे की ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याची साईज फार मोठी आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा जो ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितला तर हा ट्रान्सफॉर्मरची साईज फार मोठी आहे. मोठी आहे म्हणजे काय, तर तुम्ही जर खाली जे 4 ट्रान्सफॉर्मर दाखवले त्या ट्रान्सफॉर्मरची साईज आणि वरती असणाऱ्या तुम्हाला दाखवण्यात आलेल्या चित्रामधल्या 2 ट्रान्सफॉर्मरची साईज 5 एम्पियर सर्वसाधारणपणे 5 एम्पियर पर्यंत करंट हा एसएमपीएस ट्रान्सफॉर्मर एसएमपीएस चार्जर म्हणजे जे लॅपटॉपचे चार्जर वगैरे आहेत त्यांना 5 एम्पियरचा चार्जर लागतो किंवा 2 मोबाईलला 2 ते 1 एम्पियरचा चार्जर लागतो. मग अशा एवढ्या हाय करंटमध्ये जर तुम्ही जर ट्रान्सफॉर्मर वापरायचा प्रयत्न केला तर साधारणपणे ट्रान्सफॉर्मर साईज आपण तुम्ही बघू शकता की तुमच्या लॅपटॉपच्या साईजपेक्षा किंवा तुमच्या मोबाईलच्या साईजपेक्षा सुद्धा मोठी असू शकते. आता हा जो इश्यू आहे, हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून लिनियर पॉवर सप्लायच्या ऐवजी एसएमपीएस नावाचा ट्रान्सफॉर्मर पॉवर सप्लाय वापरणं आवश्यक ठरते, की जेणेकरून आपली साईज जी आहे ती छोटी होईल. आता एसएमपीएस मधला जर ब्लॉक डायग्राम पाहिला तर एसएमपीएस मधला ब्लॉक डायग्राम मध्ये एसी व्होल्टेज जे असतं ते ट्रान्सफॉर्मर न वापरता त्याला डायरेक्टली डीसी बनवलं जातं. मला आपण पहिला स्टेप डाऊन व्होल्टेज केलं होतं, इथे स्टेप डाऊन न करता आता प्रॉब्लेम काय होतोय की एसीचा सप्लाय आहे तो 50 हर्ट्जचा सप्लाय आणि 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी ही कमी फ्रिक्वेन्सी आहे. जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर ट्रान्सफॉर्मर साईज वाढते. मग इथे काय केलं जातं, तर एसी सप्लायला डायरेक्टली डीसी मध्ये कन्वर्ट केला जातो. त्याच्या आधी लाईन फिल्टर म्हणजे तुमचे जे सर्ज वगैरे असतात ते लाईन फिल्टरद्वारे बाहेर काढले जातात आणि मग डायरेक्टली एसीला डीसीला दिला जातो, रेक्टिफाय फिल्टर केला जातो. आता हे करताना काय होतं, साधारणपणे डीसी आउटपुट आला, आता ह्या डीसीला पुन्हा एसी मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्यानंतर आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी पाहिजे, जेणेकरून जो आउटपुटमध्ये जो ट्रान्सफॉर्मर वापरला जाईल तो छोट्या साईजचा असेल, एकूण सर्किट छोट्या साईजचं असेल आणि जेणेकरून तुम्ही सहज ते आपल्या पॉकेटमध्ये किंवा मोबाईलच्या सोबत किंवा आपल्या लॅपटॉपच्या सोबत तुम्ही सहजपणे ते घेऊन कॅरी करू शकता. मग त्यासाठी काय केलेलं आहे, तर डीसी जे आउटपुट आहे त्याला मध्ये एक स्विच लावला जातो, कंट्रोल स्विच असतो, त्याला पीडब्ल्यूएमचं इनपुट दिलं जातं आणि हे पीडब्ल्यूएमचं इनपुट देताना तुम्ही दिल्या जातं आणि ते फ्रिक्वेन्सी त्याचं पीडब्ल्यू नाही पल्स विथ मॉड्युलेटर म्हणतात, ते स्क्वेअर वेव्ह असतो आणि तो स्क्वेअर वेव्ह व्हेरिएबल असतो आणि तो हाय फ्रिक्वेन्सी असतो. ह्याचा अर्थ काय होतो, सर्व साधा सोपा प्रकार आहे. तर स्विच जो आहे तो ऑन केला की ऑन ऑफ होत जातो आणि आउटपुट जे असतं ते सुद्धा पल्सेटिंगमध्ये ऑन ऑफ होत जातो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करतात, ते जे आउटपुट आहे ते एसएमपीएसला दिलं जातं, एसएमपीएस ट्रान्सफॉर्मरला दिलं जातं आणि हा आता ट्रान्सफॉर्मर साईज छोटी असते, त्यानंतर येणारं इनपुट जे आहे फ्रिक्वेन्सी ती हाय फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी आपण डिसाईड करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचं जे आउटपुट आहे ते साधारणपणे रेक्टिफिकेशनला दिलं जातं. म्हणजे रेक्टिफाय केलं तर आणि स्टेप डाऊन एसएमपीएस आहे हा स्टेप डाऊन करतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, ह्याच्यामध्ये फीडबॅक असतो. फीडबॅक द पार्ट ऑफ आउटपुट इज कनेक्टेड डायरेक्टली टू द इनपुट. पीडब्ल्यू मध्ये आपण ते पीडब्ल्यू तुम्ही बदलू शकता जसं आउटपुट चेंज होईल तसं आणि ते ऑटोमॅटिकली पण होऊ शकतं. त्यामुळे त्याचे बरेचसे ॲडव्हान्टेज मिळतात तुम्हाला. आउटपुट डीसी कॉन्स्टंट मिळतं, हे डीसी जे कॉन्स्टंट मिळतंय ते प्युअर असतं आणि त्याच्यामध्ये फिल्टर जे लावले जातात छोटं, तर साधारण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये पल्सेशन कमी होतं आणि फिल्टरची साईज छोटी असावी करू शकतो आपण. मग एकूणच काय होतं की एसएमपीएस पॉवर सप्लाय हा साईजने छोटा असतो, तो सहज हँडल करतो, तो त्याचं बऱ्यापैकी दिसू शकतो. बऱ्याच ठिकाणी फिल्टर लावल्यामुळे आउटपुट प्युअर डीसी मिळतं आणि ते छोट्या व्होल्टेजमध्ये छोट्या साईजमध्ये मिळतं, हा त्याचा फायदा आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला लिनियर पॉवर सप्लाय आणि एसएमपीएस पॉवर सप्लाय बद्दल बोललो. आपण बघितलं की त्या फोटो तुम्ही दाखवला त्या बाजूला की एसएमपीएस पॉवर सप्लाय तसा दिसतो आणि तो लिनियर पॉवर सप्लाय तुम्ही बघितला फार मोठ्या साईजचा असतो. एसएमपीएस आपण बघू शकतो की बाजूला मी ते फोटो दाखवलाय तो छोटा आहे.